अकोल्यात किरकोळ वादातून झालेल्या चाकू हल्ल्यात वारिस खान पठाण या तरुणाचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणात अर्जुन धनावतसह अनिकेत बाळापुरे आणि विशाल सिरसोळे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात मध्यरात्री घडलेल्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे। श्रीराम टावर जवळील पानपट्टीवर सिगारेट पिताना झालेल्या किरकोळ वादातून हा प्रकार घडला। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अर्जुन नरेंद्र धनावत याने "तू मेरी तरफ क्या देख रहा है" असे म्हणत वाद घातला आणि आपल्या साथीदार अनिकेत संजय बाळापुरे व विशाल दिलीप सिरसोळे यांच्या मदतीने मारहाण केली। त्यानंतर अर्जुन धनावत याने वारिस खान पठाण याच्या पोटात चाकूने वार केले। गंभीर जखमी अवस्थेत वारिस खान पठाण याला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अर्चिक चांडक, उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी 8 पथके तयार करून तपास करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। काल रात्री 18 तारीखला 12 वाजता रेणुकानगर दाबकी रोड परिसरात, दाबकी रोड पोलीस स्टेशनच्या परिसरात रेणुकानगर मध्ये कॅन्टीन मध्ये 2 गुटामध्ये काही वारदात झाली। एक क्षुल्लक कारणावरून त्याची मारामारी झाली आणि 3 लोक होते, त्यांनी मारामारीमध्ये एक चाकूचा हल्ला केला। दुर्दैवाने जे मयत आहे, विक्टिम आहे, त्याची मृत्यू उपचार दरम्यान जीएमसी मध्ये झाली। त्याचं नाव आहे शेख मवीस। हे घटनाची संवेदनशीलता बघता सर्व वरिष्ठ अधिकारी एसपी पर्यंत पोलीस स्टेशनला लगेच पोहोचले होते। तारतीने आम्ही 8 टीमचा गठन केला होता, एक एलसीबीचा पथक, एक एसडीपीचा पथक आणि 6 इतर पोलीस स्टेशनचा पथक। सुदैवाने 7 तास मध्ये आम्हाला जे 3 आरोपी आहे ते कस्टडीमध्ये आम्ही ताब्यात घेतलेले आहे दर्यापूर मधून आणि आता आरोपीच्या अटकेचा आमची कारवाई सुरू आहे। त्या आरोपींनी अगोदर रिझोरा पडून जाण्याचा प्रयत्न केला होता, आमची बालापूरमध्ये नाकाबंदी होती। नंतर त्यांनी अमरावतीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता, तिथे पण आमची नाकाबंदी होती। दर्यापूर मधून फायनली ते एमपी कडून जात होते, तर तिथून आमची टीम त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि हे तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीद्वारे खदान डीपी पथकची उल्लेखनीय अशी कामगिरी आहे। हे तपासमध्ये आम्ही असं डिसाईड केलेलं आहे की आयपीएस चर्चेचे अधिकारी हे तपास करणार आहे आणि व्यवस्थित जे काही फॉरेन्सिक एव्हिडन्सेस आहे, डिजिटल एव्हिडन्सेस आहे, डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आहे, विटनेस स्टेटमेंट आहे, सर्व गोळा करून प्रामाणिकपणे प्रोफेशनल इन्व्हेस्टिगेशन असं होणार आणि जे काही नातेवाईकची मागणी आहे की आरोपीला म्हणजे त्यांना न्याय भेटला पाहिजे, नक्कीच त्यांना याच्यामध्ये न्याय भेटणार।